अरे वा, आज सकाळी सकाळी इथे? हो. म्हणजे काम झालेलं दिसतंय. मग झाल्या नेहाजी घर विकायला तयार? नाही ना, ती ऐकतच नाहीये. मी तिला सांगितलं, मी तिला म्हटलं की जर काही प्रॉब्लेम झाले तर म्हणजे ते बँकेची माणसं जर तयार नाही झालीत ना तर रस्त्यावर यावं लागेल. एवढ्याशा मुलीला घेऊन तू कुठे जाशील विचारलं मी. काही बोलतच नाही, काही परिणाम नाही तिच्यावर, नुसती ढिम्म. ठीक आहे. ठीक ठीक म्हणजे एक तर नेहाजींना माझ्या बरोबर लग्न करायला तयार करा, म्हणजे उरलेले सगळे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करेन. नाहीतर त्यांना घर विकायला भाग पाडा. आणि दोन्हीपैकी काहीच जमत नसेल ना तर माझे पैसे मला परत करा. अहो असं काय बोलताय? मी प्रयत्न करतेय ना, तुम्ही डायरेक्ट पैसे काय परत मागताय? हे बघा, माझ्याकडे पैशांची कमी नाहीये, पण मी व्यवहाराला पक्का आहे आणि आपली डीलच झाली आहे ना तशी. त्यामुळे माझ्याकडे कितीही पैसे असले ना तरी मी माझे हक्काचे पैसे कधीच सोडत नसतो. अहो अहो ऐका ना, अहो अशा कामांना वेळ लागतो. नेहा अडाणी नाहीये, शिकली सवरलेली मुलगी आहे, नोकरी करते ती. अशी मुलगी सहज तुमच्याशी लग्न कसं काय करेल? इतकं सोपं असतं तर काय हवं होतं ना. तुमच्याकडनं घेतलेल्या एवढ्याशा पैशामध्ये मी केवढी मोठी रिस्क घेतेय ते आधी बघा ना. तुम्ही काय सारखे पैसे पैसे करताय? हे बघा मॅडम, आपलं ठरलंय त्याप्रमाणे पूर्ण काम करा आणि पूर्ण पैसे घेऊन जा. नसेल जमत तर मला माझा ऍडव्हान्स परत करा. कधी करताय परत? परांजपे वकील म्हणतात मला. एक वेळ देव माफ करेल, मी नसतो माफ करत. मी कोणालाच सोडत नसतो. बाकी एखाद्या माणसाला कायद्याच्या कचाट्यात कसं अडकवायचं माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल. घ्यायचा आहे अनुभव? नाही नाही नाही, मला कशाला. मी काय म्हटलं, अशा कामांना वेळ लागतो, होणारच नाही असं नाही म्हटलं ना मी. हा होईल होईल, आपलं काम होईल, मी करेन. ठीक आहे. आणि काम झाल्याशिवाय परत मला तोंड दाखवू नका. निघा आता. हो ठीक ठीक आहे. सकाळी सकाळी या बाईचा चेहरा बघितला आता सगळा दिवस खराब झाला. राजेश चहा घे रे. भिकेचे डोळे लागले त्या निहाला. हा परांजपे हातातून गेला ना तर ही तो उपाशी मरणारच. माझ्यावरही उपाशी मरायची वेळ आणणार. हिला तडक गाठायला पाहिजे. पप्पा पप्पा, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. वेळ आहे ना तुमच्याकडे? नाही. यो व्हेरी फनी. नाही नाही, मी गंमत नाही करत आहे, खरंच कामात म्हणून म्हटलं वेळ नाही. तू आधीच जास्त बोलत काय? थँक्यू. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. एक मिनिट हा. एक्सक्यूज मी, प्लीज प्लीज कम इन प्लीज. नमस्कार. नमस्कार. हे कोण? मिस्टर डिकॉस्टा. पप्पा, माझ्या डोक्यात एक बिझनेस प्लॅन आहे. तुझ्या डोक्यात बिझनेस प्रपोजल म्हणजे काय खरं नाही. You're so funny, पप्पा. पप्पा, ह्यांची एक फॅक्टरी आहे जी पपया आणि ॲलोव्हेरा ह्याचा एक फेस पॅक बनवते. अच्छा. मी पर्सनली यूज करते पप्पा. डू यू सी द ग्लो ऑन माय फेस? येस. तर आणि मुख्य म्हणजे हे एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. सेंद्रिय? हा,
सेंद्रिय बरोबर, ऑर्गॅनिक सेंद्रिय. हा तेच तेच ते तेच ते. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर त्यांच्या फेस पॅक साठी रॉ मटेरियल बनवून दिलं तर आपल्यासाठी हा एक खूप मोठा, चांगला आणि यशस्वी बिझनेस ठरेल पप्पा. तर मी असं ठरवलंय की आपण एक अशी जमीन घेऊया हा आणि तिथे पपाया आणि ऑलोवेरा याची फार्मिंग करूया. फक्त 50 लाख इन्व्हेस्टमेंट आहे पप्पा. 50 लाख चांगलंच प्रपोजल आहे. राईट, हो ना. बघा मी म्हंटल होतं की नाही तुम्हाला की पप्पांना आपलं बिझनेस प्रपोजल 100% आवडणार. सी बाय द वे, जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्या व्यवसायाविषयी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आहे माहिती? ऑफकोर्स मी सगळा अभ्यास केलाय पप्पा. म्हणजे काय प्रश्नच नाही. मला एक सांग की पपयांची लागवड कशी काय करतात? पपईची काय लागवड म्हणजे म्हणजे मला एक सांग, पपया मातीच्या आतमध्ये येतात का झाडावर येतात? ऑफकोर्स हे पपाया इज अ फ्रूट सो झाडावर येत आहे. चांगला अभ्यास आहे. बाय द वे, कुठल्या ऋतूमध्ये, आय मीन कुठल्या सीझन मध्ये आपण पपया लावल्या पाहिजे? एप्रिल, मे, मे बी आय एम नॉट शुअर ऑफ इट. बाय द वे, कुठली शेती करायची म्हणाल तुम्ही आणखी? कोरफड? कोरफड नाही पप्पा, ॲलोवेरा. त्यालाच मराठीमध्ये कोरफड असं म्हणतात. इज इट? बाय द वे, कोरफड या झाडाची उंची किती असते? हे बघा कसं आहे की नारळाच्या झाडाची जी उंची असते की नाही तेवढंच ते असतं. म्हणजे नाही तेवढी नसते ती, थोडी कमी एवढी असते. काय झालं पप्पा, तुम्ही का हसताय? नाही, मला हसावं का रडावं हेच कळत नाही. म्हणजे याच नारळाच्या झाडावरनं उडी मारून जीव द्यावा असं वाटतं मला. ओ नो पप्पा, पप्पा प्लीज, पप्पा जीव देण्याच्या गोष्टी करू नका. मला भीती वाटते. तुम्हाला माहितीये किती काळजी वाटते मला तुमची. कसं आहे सुनबाई, पाण्यात उडी मारायच्या अगोदर ते किती खोल आहे हे माहित असायला. तसंच शेती करायच्या अगोदर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण अभ्यास करायला. आणि माझ्या अंदाने तुम्हाला बेसिक सुद्धा ज्ञान नाही या गोष्टीचं. एक काम करा, आपल्या घरामध्ये बऱ्याच कुंड्या आहेत, तिथली कुंडी घ्या, त्यात झाड लावा, ते मला वाढून दाखवा आणि मग शेती करायचा विचार करा. ठीक आहे, या तुम्ही. माझी तुझी रेशीम